नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अंजनी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला पाहायचं आहे ऑक्टोबर 2024चा फास्ट ट्रॅक व्हिडिओ. फास्टमध्ये रिव्हिजन पाहायचंय. ऑलरेडी तुम्ही नोट्स वगैरे वाचले असतील आणि मोठा व्हिडिओ पाहिला असेल. आता पाहूया फास्ट ट्रॅकचं. सुरुवात करूया. नेमणूक आणि नियुक्त्या करूया सुरुवात पहिल्यापासून. पहिली नेमणूक आहे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया किशोर रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आली आणि या पहिल्या मराठी व्यक्ती आहेत की ज्या एका राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत. ठीक आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट आहे. पहिल्या मराठी व्यक्ती आहेत आणि ह्या विजया रहाटकर आहेत ना, या महाराष्ट्र महिला आयोगाच्या पण अध्यक्षपदी राहिलेले आहेत. आणि ते खाली एक पॉईंट आहे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष सध्या कोण आहेत, पुनर्नियुक्ती करण्यात आलेली, ती पुढे पाहायची आपल्याला. रुपाली चाकणकर यांची पुढच्या महिन्यात ती पाहायची, पण मी इथं मुद्दा मानलंय कारण राष्ट्रीय महिला आयोग आणि आपला राज्य महिला आयोग दोन्ही तुम्ही सोबत लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर यांची झाली अध्यक्षपदी नियुक्ती आणि एक राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यपदी पण एक नियुक्ती करण्यात आली आहे, डॉक्टर अर्चना मुजुमदार. म्हणजे इथं तुम्हाला 3 नियुक्त्या लक्षात ठेवायच्यात. एक विजया रहाटकर, दुसऱ्या डॉक्टर अर्चना मुजुमदार आणि तिसऱ्या आपल्या रुपाली चाकणकर. ठीक आहे. आणि ह्या ऑलरेडी पहिल्या तुम्हाला पाठ असतील रुपाली चाकणकर. आता परत त्यांची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली. त्यांचा कार्यकाल वगैरे वगैरे तुम्ही पॉलिटीमध्ये अभ्यासला असेलच. ठीक आहे. बेसिक पॉईंट आहे, 3 वर्षाचा कालावधी असतो किंवा 65 वर्ष. नंतर त्यांचा कायदा आहे राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 अंतर्गत 92 ला स्थापना झालेली. हे राज्यसभा पूर्व परीक्षेला ह्या वर्षी विचारलंय, त्याच्यामुळे हे असे कायदे वगैरे आहेत ना, कधी कधी नंतर काम येतात. ठीक आहे. नंतर आता विजया रहाटकर, जर त्यांच्यावर जर प्रश्न आयोगाने ऑनलाईन मध्ये नाही विचारला तर डिटेलमध्ये जर विचारला तर ही त्यांची डिटेल वाईज माहिती आहे की त्यांच्या कार्यकालामध्ये त्यांचा कार्यकाल कधी होता. 2007 ते 10 त्या छत्रपती संभाजीनगरच्या नगराध्यक्ष होत्या. त्यांचं पुस्तक आहे औरंगाबाद लिडिंग टू वाईड रोड्स. नंतर त्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पण राहिलेल्या आहेत आणि 2016 ते 2021 या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी होत्या. ओके. आधी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी, आता राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी. आणि यांची बदली कुणाच्या ठिकाणी झाली तर रेखा शर्मा यांच्या ठिकाणी यांची बदली झालेली आहे. ठीक आहे, नियुक्ती झालेली. त्यांना मिळालेले पुरस्कार फक्त एकदा वाचून सोडून द्या. सर्जन व्हाईस ॲडमिरल आरती सरीन. सर्जन म्हणजे ते डॉक्टर आहेत. ठीक आहे, सर्जन म्हणजे डॉक्टर असतात त्या. व्हाईस ॲडमिरल आरती सरीन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सशस्त्र दल वैद्यकीय सेवा महासंचालक. हे मुद्दाम फोडले मी कारण हे सशस्त्र दलामध्ये त्यांना वैद्यकीय सेवा महासंचालक म्हणून नियुक्ती भेटली आहे. ठीक आहे. त्या पहिल्या महिला महासंचालक बनल्यात. हे सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट आहे. जर पहिल्या महिला शब्द आला, तुम्हाला माहिती आहे आपल्याला 2 स्टार तिथं करून ठेवायचे. आणि स्टार का करायचे असतात तर ज्यावेळेस तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये रिव्हिजन करायचं असतं, एक्झामच्या गेटच्या आतमध्ये जायच्या वेळेस, त्यावेळेस फक्त तुम्हाला स्टार बघावं लागतात आणि हेच स्टार तुम्हाला वर्दी चढवतात किंवा 2 स्टार घेऊन देतात. ठीक आहे. त्याच्यामुळे हे स्टार आतापासूनच करायचं सवय लावा, म्हणजे आपोआप ते आपल्या खांद्यावर चढतील. उदाहरणार्थ PSI. ठीक आहे. तर त्यांचा क्रमांक 46 आहे आणि जेवढं मी लाल, पिवळं, हिरवं वगैरे केलंय ना, ते फिक्स लक्षात ठेवायचे. आतापर्यंत जेवढं आपण शिकवलंय आणि जेवढं आयोगाने विचारलंय, फक्त महाराष्ट्र लोकसेवा आयोग नाही, UPSC, बिहार लोकसेवा आयोग आणि उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग, त्यांनी फक्त एवढंच विचारलंय की जिथं जिथं मी काळं पांढरं केलंय ना, ते बरोबर त्यांनी विचारलंय. त्यांची मानसिकता, मेंटॅलिटी समजून घेऊनच मी हे नोट्स बनवलेले आहेत. बाकी काही नाहीये, सगळा डाटा सेम असतो. मासिकात पण तेच आहे, आपलीकडे पण तेच आहे, फक्त रचना आणि मांडणी थोडी वेगवेगळी असते. म्हणजे 400 पेज मधून आउट ऑफ येणं आणि 40 पेजच्या नोट्स मधून आउट ऑफ येणं, ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. तो आपल्यात आहे. ठीक आहे. सगळ्यात कमी नोट्स आपल्याच आहेत. आता त्यांच्याविषयी डिटेल वाईज माहिती दिलेली इथं, ही फक्त तुम्हाला एकदा वाचायची असते कारण जर आयोग एवढं डीपमध्ये नाही येणार, पण या पहिल्या महिला महासंचालक आहेत. ठीक आहे. विजय रहाटकर यांच्याविषयी येऊ शकतं डीपमध्ये, यांच्याविषयी येणार नाही, हे फक्त वरचं ऑनलाईन मध्ये पाठ करा. कविता सहाय यांची DGMS म्हणून पदभार स्वीकारलाय. आता DGMS म्हणजे काय, वैद्यकीय सेवा महासंचालक, त्याला DGMS म्हणतात. तर आता लक्षात ठेवा, इथं पण एक नौदल आहे. मागाचं सशस्त्र दल होतं, त्याला भूदल म्हणतात आणि हे वैद्यकीय सेवा महासंचालक म्हणून यांनी पदभार स्वीकारलाय व्हाईस ॲडमिरल कविता सहाय यांनी. पण कुठे हे नौदलात आहे. हा पण एक पॉईंट महत्वाचा आहे. आणि आयोग तुम्हाला दोन्हीमध्ये कन्फ्यूज करण्यासाठी त्यांचं सशस्त्र दल इकडे देईल आणि नौदल तिकडे देईल, ही काळजी घेण्यासाठी मी दोन्ही एकत्र आणले तुम्हाला. ठीक आहे. तर याआधी सहाय्यक लेफ्टनंट मेडिकल कॉर्प्समध्ये कर्नल कमांडंट पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. त्यांच्या आधी पण या पदावर होत्या, दुसऱ्या का पदावर आहे का, तर त्या पहिल्या महिला ठरल्या होत्या त्यावेळेस. हे जुनी न्यूज आहे, तरी पण ही लक्षात ठेवायची तुम्हाला. बाकी त्यांच्याविषयी तुम्हाला इथं खाली डिटेल वाईज माहिती दिली की त्यांचं म्हणजे त्यांनी कुठं कार्य केलं, त्यांचं हे काय, त्यांना पदकं कोणते मिळाले, त्यांनी काय केलं. ठीक आहे. हे फक्त एक वाचायचं असतं, समोर चालायचं असतं. जास्त डीपमध्ये याला घेऊ नका. फक्त वरची जे 1 लाईन मध्ये किंवा 2 लाईन मध्ये जे दिले तुम्हाला ते महत्वाचा डाटा आहे. अजून एक, आरती सरीन आणि कविता सहाय यांच्यामध्ये कन्फ्यूज होऊ देऊ नका. व्यवस्थित पाठ करा, जेवढं दिले तिथं खून करून तेवढं. आणि जशा मी खुणा करतोय ना, तशाच सेम तुम्हाला खुणा व्हिडिओ बघताना तुमच्या समोरच्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये करायच्या. सेम हायलाइट करा किंवा खुणा करा, पण करा. ठीक आहे. परवेश शिवमणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे भारतीय तटरक्षक दलाचे 26वे महासंचालक म्हणून. इंडियन कोस्ट गार्ड, त्याला ICG म्हणतात, 26वे महासंचालक. जे 25वे महासंचालक होते राकेश पाल, ऑलरेडी आपण 4-5 महिन्यापूर्वी यांची नियुक्ती पाहिली होती. तर ह्यांची
ड्युटीवर असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालंय. म्हणजे डाय इन हार्नेस असं इंग्लिशमध्ये एक त्याला म्हण आहे. ठीक आहे, म्हणजे ते एक चांगली प्रकारची म्हण आहे की बाबा कर्तव्यावर असताना मृत्यू येणे. ठीक आहे, तर राकेश पाल यांची ते निधन झालंय, त्याच्यामुळे यांची परवेश शिवमन यांची नियुक्ती करण्यात आली. यांची निधन वार्ता आपल्याला पाहायची. ठीक आहे, रश्मिका मंदाना सगळ्याला माहिती आहे, पुष्पा झुकेगा नाही. ठीक आहे, पण ह्यावेळेस झुकला पण, जेलमध्ये गेला पण, कोर्टाने जामीन पण दिला. ठीक आहे, काय असो, कायद्यापुढं कुणी नाही. तर देशातील सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी भारत सरकारच्या गृह मंत्रालयाचा पुढाकार असलेल्या इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर, त्याला I4C म्हणतात, च्या राष्ट्रीय ब्रँड अँबॅसेडर म्हणून याची नियुक्ती करण्यात आली. तुम्ही आता मोबाईलवर सध्या बेल ऐकत असाल की बाबा डिजिटल अरेस्ट करून घेऊ नका किंवा फ्रॉड कॉल आले तर उचलू नका, ही बेल लावा लागली. त्याच्यामुळे त्याचं कारण आहे की हे सायबर फ्रॉड सध्या वाढलेत. आपलं टेलिग्राम चॅनल पण हॅक करून डिलीट करण्यात आलंय. त्याच्यामुळे आपली नवीन लिंक आहे, ती तुम्हाला मी सांगेल नंतर कोणती लिंक आहे. त्याच्यामुळे नवीन टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करा. ठीक आहे, अंजनी अकॅडमी 11 किंवा अंजनी अकॅडमी 11 असं जर तुम्ही सर्च केलं ना, @अंजनी अकॅडमी 11 करा तुम्ही, टेलिग्रामवर जाऊन सर्च, तुम्हाला दिसून जाईल. नवीन चॅनल आहे, कमी मेंबर आहेत त्यावर. ठीक आहे, तर हे त्याच्यावरून एक लक्षात ठेवा, राष्ट्रीय ब्रँड अँबॅसेडर म्हणून याची नियुक्ती करण्यात आली. ब्रँड अँबॅसेडर विषयी टेन्शन घेऊ नका. मागच्या 1.5 वर्षाचे सगळे महत्त्वाचे ब्रँड अँबॅसेडर मी समोर ऑनलाईनमध्ये आणून तुम्हाला ठेवलेले आहेत. ऑलरेडी सगळे वर्षभर घेतलेत मी. आता शेवटचा महिना आहे हा कंबाईनसाठीचा, आपल्या ग्रुप बी आणि सी साठीचा. त्याच्यामुळे इथं सगळी तुमची सोय करून देण्यात आलेली. ठीक आहे, दिया मिर्झा यांची नियुक्ती करण्यात आली आहे ज्युरी सदस्य म्हणून. कुठं ज्युरी म्हणजे काय, तर ते जज करण्यासाठी ते जज म्हणून तिथे गेलेत एखाद्या कार्यक्रमामध्ये. ते कार्यक्रम कोणता आहे, ऑल लिव्हिंग थिंग्स इन्व्हायरमेंटल फिल्म फेस्टिवल मध्ये ज्युरी सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे, हे एवढं, हे येण्याचे चान्सेस कमी आहेत, पण लक्षात ठेवा भारतीय व्यक्तीची नियुक्ती जर कुठं करण्यात आली असेल तर ते महत्वाचं असतं. मनोज कुमार दुबे यांची भारतीय रेल्वे वित्तीय महामंडळ चे CEO आणि अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. हे भारतीय रेल्वे वित्तीय महामंडळ आहे बरं, जसं आपलं ST महामंडळ असतं ना तसं महामंडळ आहे, वित्तीय महामंडळ. कुणाचं, रेल्वेचं आहे. त्यापदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. भारतीय रेल्वेचे अध्यक्ष वेगळे आहेत, CEO आणि MD, ते आपण पाहिलेले आहेत ऑलरेडी जुने. ठीक आहे, तर हे फक्त वित्तीय महामंडळाचे अध्यक्ष आहेत. तर ह्याच्याविषयी त्यांच्याविषयी बाकीची माहिती आहे, फक्त एकदा वाचन सोडून द्या. आयोग कन्फ्यूज करण्यासाठी तुम्हाला इथं भारतीय रेल्वेचे CEO आणि अध्यक्ष देईल, ते नाही आहेत, हे वेगळे आहेत. 118 वर्षातले पहिले दलित अध्यक्ष आपण मागे पाहिले होते. ठीक आहे, मागच्या महिन्यामध्ये आठवत असेल तुम्हाला. टीव्ही नरेंद्रन हे टाटा स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. म्हणजे टाटा स्टीलमध्ये ते MD आहेत. टाटा का लोहा सब मानते असं म्हणलं जातंय, आणि ते खरं आहे. टाटाच्या गाडी जर ज्या गाडीला धक्का लागला टाटा गाडीचा, तर समोरच्या गाडीचा भोगा होतो. टाटाचं एवढं मजबूत गाडी. ठीक आहे, तर जागतिक स्टील असोसिएशन, त्याला वर्ल्ड स्टील म्हणतात, अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली. आणि हे दुसरे भारतीय ठरलेत सज्जन जिंदाल नंतरचे की ज्यांची यापदी नियुक्ती करण्यात आली. दुसरे भारतीय सज्जन जिंदाल यांची 2023च्या एंडला का 24च्या सुरुवातीला यांची नियुक्ती आपण पाहिलेली आहे. ठीक आहे, आता परत एकदा तीच न्यूज चर्चेत आली. ही पण पाहिली सज्जन जिंदाल, आणि आता टीव्ही नरेंद्रन हे पण नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे. रतन टाटा यांचं निधन पण याच महिन्यात झालेलं आहे, आपल्याला पुढे पाहायचंय. नोएल टाटा, आता रतन टाटा यांचं आत्ताच मी नाव घेतलं, त्यांचं निधन झालंय. तर एक टाटा ट्रस्ट आहे, तर टाटा ट्रस्टचे नवे चेअर म्हणून नोएल टाटा यांचं नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे, तर हे टाटा ट्रस्ट वेगळं आहे बरं, ट्रस्ट वेगळं असतं. आणि टाटा जी कंपनी आहे का, तिचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन हे वेगळे आहेत. ठीक आहे, फक्त हे लक्षात ठेवायचं, टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष कोण आहेत, तर नोएल टाटा आहेत. आणि पूर्वी कोण होतं, तर हे रतन टाटा होते पहिले, आणि नोएल टाटा हे रतन टाटा यांचे बंधू जिमी टाटा यांचे सावत्र बंधू आहेत. ठीक आहे, फक्त काय नाही, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी बस होतं तुम्हाला. टाटाचं डिटेल वाईज आपल्याला कुठं पाहायचंय. शुभा टोळे यांची आंतरराष्ट्रीय मेंदू संशोधन संस्थेच्या, त्याला IBRO म्हणतात, अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची संस्था आहे. तिच्यावर एका भारतीय महिलेची नियुक्ती करण्यात आली, शुभा टोळे यांची, आणि ह्या महाराष्ट्रीयन आहेत. ठीक आहे, तर न्यूरोसायन्स महासंघ आहे, तिची स्थापना वगैरे झालेली, हे सोडून द्या तुम्ही. आणि या पदावर नियुक्त झालेल्या त्या पहिल्या भारतीय शास्त्रज्ञ ठरल्यात. पहिल्या त्यातली त्या महिला आहेत बरं, लक्षात ठेवा, पहिल्या भारतीय शास्त्रज्ञ. आता ह्याच्यामध्ये महिला पुरुष दोन्ही पण एकत्र आले. ठीक आहे, आणि हे आपल्या म्हणजे महाराष्ट्राच्या. तर मग लक्षात कसं ठेवायचं तुम्हाला, की डोक्यावर जर टेंगुळ आलं तर ते शुभ असतं. म्हणजे डोक्यावर न्यूरोसायन्स, आता डोक्यावर जर कुठं मार लागला तर आपल्याला ह्याला धक्का बसतो, मेंदूला धक्का बसतो. ठीक आहे, मग ही संस्था आहे आणि हे त्यांचं नाव आहे. असं जरी लक्षात ठेवलं तरी चालतंय. टेंगुळ पडल्यावर आग होते, म्हणजे थोडं त्रास होतो, ते मान्य, पण इथं लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला हे काम येईल. ठीक आहे, टेंगुळ पडलं तर शुभ असतं, नाही टेंगुळ शुभ असतं मेंदूवर पडलेलं. न्यायमूर्ती संजीव खन्ना 51 सरन्यायाधीशपदी त्यांची नियुक्तीची घोषणा करण्यात आली. नोव्हेंबर महिन्यामध्ये ते शपथ घेतील. फक्त तुम्हाला ऑनलाईन मध्ये लक्ष ठेवलं तरी चालतंय. ठीक आहे, न्यायमूर्ती संजीव खन्ना 51 सरन्यायाधीश असतील. तर हे 11 नोव्हेंबरला हे शपथविधी होणार आहे त्यांचा. 10 नोव्हेंबरला आपले पहिले 50वे सरन्यायाधीश आहेत धनंजय चंद्रचूड यांची निवृत्ती होते.
त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी शपथ घेतील. पण त्यांचा कार्यकाल फक्त 6 महिन्याचाच असणार आहे. आणि मग तुम्हाला एक काम करायचंय, पॉलिटीमध्ये जायचंय, तिथं सर्वोच्च न्यायालय काढायचंय, त्याच्यामध्ये सगळे न्यायाधीशांची डिटेल वाईज माहिती दिलेली, सगळ्यात जास्त पदी कोण राहिले, यांचे वडील होते, धनंजय चंद्रचूड यांचे वडील राहिलेले आहेत. नंतर सगळ्यात कमी कालावधीसाठी कोण न्यायाधीश राहिलेले, सरन्यायाधीश म्हणून, ते मग तिथं तुम्हाला ते एकदा वाचून घ्यायचंय. क्रिस्टिलिना जॉर्जिवा यांची नियुक्ती करण्यात आली आहे 5 वर्षासाठी परत एकदा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुनर्नियुक्ती, लक्षात ठेवा. ऑलरेडी त्याच होत्या, आता परत एकदा त्याच आहेत. तिथे फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता IMF. तर जॉर्जिवा या 1 ऑक्टोबर 2019 पासून IMFच्या 12व्या व्यवस्थापकीय संचालक आहेत. नंबर पण लक्षात ठेवा, 12व्या त्या व्यक्ती जर विचार केला तर 12व्या, आता परत एकदा 13वा कार्यकाल त्यांचा सुरू झालाय. ठीक आहे. मार्क रुटे नाटोचे नवीन अध्यक्ष आहेत. नाटोला ह्या वर्षी 75 वर्ष पूर्ण झाली 2024 मध्ये. सगळीकडे भांडण लावणारी संस्था म्हणजे नाटो, आणि जी शांततेचा ढोंग करते. ठीक आहे. रशिया युक्रेन युद्धामध्ये पण हिचाच हात आहे. असू द्या, आपण किती टीका केली ते त्यांचं काम करतात, कारण त्यांच्यासोबत त्यांचा इंटरेस्ट गुंतलेला आहे. ते पैसा तसंच कमवते. 2 देशात भांडण लावायचे आणि दोन्ही देशाला शस्त्रपुरवठा विकायचा आणि मग आपल्या देशाला पैसा कमवायचा. ही त्यांची नीती. ठीक आहे. आता ती भारत हळूहळू शिकत आहे. 1 ऑक्टोबर पासून त्यांनी पदभार स्वीकारलाय. ते नेदरलँडचे माजी पंतप्रधान आहेत आणि नेदरलँडचे 14 व्यक्ती आहेत की जे नाटोचे अध्यक्ष बनलेत. हे 4 व्यक्ती आहेत. ठीक आहे. त्यांनी जेम्स स्टॅलनस्टोन यांची जागा घेतली. नाटोविषयी सांगायची तुम्हाला गरज नाहीये. ह्याच्यावर आयोगाने 1 वर्ष सोडून 1 वर्ष प्रत्येक वर्षी प्रश्न आहेच. नाटो सध्या 2024 मध्ये जवळपास 9 ते 10 वेळेस चर्चेत आलाय. त्यामुळे नाटो एकदा फिक्स वाचून ठेवा, परत मार्क जायला नको कंबाईनला. आता ते झालं नाटोचं. पण बाकीच्या जेवढ्या संस्था आहेत आणि त्यांचे मुख्यालय आहेत, मिनिमम तुमच्या एवढ्या डोक्यामध्ये फिक्स पाहिजे. ठीक आहे. हे काही संस्था आहेत. आता जागतिक बँकेचे अजय बंग आहेत, हे ऑलरेडी विचारून झाले आयोगाचा राज्यसभा एप्रिलला. नंतर आंतरराष्ट्रीय सौर संघटना अजय माथुर आहेत, गुरुग्राम भारत, हे पण विचारून झालंय. नंतर फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स FATF FATF म्हणतात त्याला. एलिसा डी माद्रोजो ही पॅरिस फ्रान्समध्ये त्याचं मुख्यालय. ही पण नियुक्ती आपण पाहिलेली मागच्या 2 महिन्यापूर्वी. ठीक आहे. तर IMF, क्रिस्टिलिना जॉर्जिवा हे महत्त्वाच्या नियुक्ती आहेत की जे तुमच्या डोक्यामध्ये फिट पाहिजेत. आणि अजून एक, जेवढं आपण करंट अफेअर शिकवतोय तर तुम्हाला फक्त बाजूला आपले ह्याचे म्हणजे GSचे जेवढे बुक्स आहेत ते बाजूला ठेवायचे आणि अपडेट करत न्यायचे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही चालू घडामोडी करतानाच तुमचं GS पण तिथंच कव्हर झालं पाहिजे आणि GS करताना तुमचं चालू घडामोडी पण कव्हर झालं पाहिजे. दोन्ही विषय वेगळा. चालू घडामोडी विषय वेगळा नाहीये, तो GSचाच भाग आहे, GSचाच पार्ट आहे. म्हणजे GSच्या माहितीविषयी जी काही न्यूज येते ती इथं चालू घडामोडीमध्ये येते. ठीक आहे. म्हणजे चालू घडामोडी वेगळा विषय नाहीये, तो सगळ्यासोबत आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही हे शिकताना करंट अफेअरचं अपडेट करणं किंवा तुमचे स्वतःची पुस्तकं तुम्ही स्वतः अपडेट करताना त्यावेळेस मार्क आपोआप वाढत जातात. ठीक आहे. प्रोबो सुबियांतो इंडोनेशियाचे 8वे राष्ट्रपती म्हणून यांनी शपथ घेतली आहे. त्यांची पार्टी कोणती आहे? गैरेंद्र पार्टी. आणि अजून एक वैशिष्ट्य काय आहे की भारत आणि इंडोनेशियाला 2024 मध्ये राजनैतिक संबंधाच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झालेत. भारत आणि इंडोनेशिया यांचं राजकीय संबंध प्रस्थापित आता 75 वर्ष पूर्ण झालेत. ही न्यूज आपल्याला स्पेशल पाहायची आहे पुढं, तरी पण इथं फक्त एक आठवण करून दिली मी की बाबा ह्यांना पण 75 वर्ष पूर्ण झालेत. ह्यावेळेस राज्यसभा पूर्व परीक्षेमध्ये पॉलिटीचे आपले प्रश्न एवढे का आले? करंटचे 13 आले, पॉलिटीचे 8-9 प्रश्न आले, कारण ते सगळे पॉलिटी करंट रिलेटेड विचारली होती. म्हणजे तुमचं फक्त पॉलिटी असा डेट सब्जेक्ट नाहीये, करंट रिलेटेड पण विषय असतात. ठीक आहे. शिगेरू इशिबा यांची जपानचे पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आणि ते 102 प्रधानमंत्री ठरलेत. ठीक आहे. पण जपानचे पण आपल्यासाठी महत्त्वाचे असतात. पार्टी कोणती आहे? लिबरल डेमोक्रेटिक पार्टी. एवढं जरी बेसिक तुम्हाला लक्षात राहिलं तरी बस होतंय. आणि फुमिओ किशिदा हे 100वे होते वाटतं, परत 121 पण तेच होते. नियुक्त्या वन लाईनर. ह्या नियुक्त्या जरी वन लाईन मध्ये दिसत असल्या, ह्या सगळ्यात घातक नियुक्त्या असतात. वन लाईनर प्रश्न कोणत्याही एक्झाम मध्ये सर्वात घातक का असतो? तर एक्झॅक्ट तुम्हाला 4 ऑप्शन पैकी काहीतरी कन्फर्म माहित पाहिजे. नाहीतर जर कन्फर्म माहित नसेल तर आपलं उत्तर बरोबर येऊ शकत नाही. पण जर 4-5 स्टेटमेंट वगैरे दिलेले असतात, मग हे बरोबर आहे ते बरोबर नाही असं काहीतरी ट्रिक लावून आपण सोडू शकतो. पण वन लाईनर सगळ्यात घातक असतात. ठीक आहे. तर व्यवस्थित झाला घातक जरी असले तर अभ्यास केला तर सगळ्यात सोपे असतात, कारण ते एक्झॅक्ट माहित असतं आपल्याला उत्तर कोणतं आहे. त्याच्यामुळे आपण पटकन टिक करतो पुढे निघून जातो, आपला वेळ जात नाही. आणि जे आपले जास्त म्हणजे 4-5 ऑप्शनचे जे प्रश्न असतात ना ते घातक नसतात, पण ते वेळ खाऊ असतात. जर त्यांनी कंबाईनला जर जास्त 4-5 स्टेटमेंटचे जर प्रश्न विचारले तर तुमचं गणित बुद्धिमत्ता तुम्हाला सोडूनच द्यावं लागतं, कारण ते होतच नाही तेवढं. जर वन लाईन विचारले घातक असतात, पण ज्यांनी व्यवस्थित अभ्यास केलाय त्याला बरोबर मार्क येऊन जातात. ठीक आहे. आणि वेळ पण वाचतो, पुढे तुम्हाला गणित बुद्धिमत्तेला तो वेळ देता येतो. ठीक आहे. नियुक्त्या वन लाईनर. क्लेडिया शिनबॅम यांची मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली यांनी. ऑलरेडी आपण मागच्या महिन्यामध्ये त्यांची नियुक्ती पाहिली होती, परत इथं फक्त वन लाईन मध्ये घेतली का? तर त्यांनी फक्त आता शपथ घेतली म्हणून. नियुक्ती मागच्या महिन्यात, शपथ आता. विपिन कुमार यांची 28 ऑक्टोबर 2024 रोजी अधिकृतपणे भारतीय विमान
विमानतळ प्राधिकरणाच्या त्याला AAI किंवा आई जरी म्हणले तरी चालतंय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली त्यांनी. ठीक आहे, भारतीय विमानतळ प्राधिकरण त्याचे आता ते अध्यक्ष असतील. नंतर जागतिक बँकिंग कंपनी HSBC ने ब्रिटिश भारतीय पाम कोर यांची पहिली महिला मुख्य आर्थिक अधिकारी त्याला CFO म्हणतात म्हणून निवड केली. म्हणजे HSBC ह्याचे अध्यक्ष म्हणजे ह्याच्या त्या मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून काम करतील. ठीक आहे, मुख्य अधिकारी म्हणून नाही, मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून त्या काम करतील आणि त्या पहिल्या महिला आहेत. ठीक आहे, पहिल्या महिला आणि ते भारतीय नाव आहे आणि आंतरराष्ट्रीय संस्था आहे. आता 3-4 योग एकत्र जुळून आलेत, विचारण्याचे चान्सेस वाढतात. ठीक आहे, M राजेश्वर राय हे RBIचे डेप्युटी गव्हर्नर आहेत, त्यांचा 1 वर्षासाठी कार्यकाल वाढवण्यात आलाय. ही एक नियुक्ती आहे RBIची, एवढं काही महत्वाचं नाही पण एक वाचून घ्या. सरळ सेवेला असे प्रश्न येतात. आदिश रणजिश वाली यांची लंडन युथ काउन्सिलचा सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि लंडन युथ काउन्सिलचा पहिला भारतीय सदस्य ठरलाय. ठीक आहे, आदिश वाली. प्रभाकर राघवन यांची गुगलचे मुख्य तंत्रज्ञ म्हणून ऑक्टोबर 2024 मध्ये नियुक्ती करण्यात आली. प्रभाकर राघवन गुगलचे मुख्य तंत्रज्ञ, चीफ टेक्नॉलॉजिस्ट आणि गुगलचे सध्या CEO कोण आहेत आपले? सुंदर पिचाई. ठीक आहे, हे माहिती असेल तुम्हाला. सगळे काय आपले भारतीयच आहेत. हे पण एक महत्वाची नियुक्ती आहे. ह्या नियुक्त्या सगळ्या महत्वाच्या आहेत, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पण आणि आपल्या पण. आता नियुक्त्या, ह्या नियुक्त्या आपल्या नाही म्हणजे या महिन्याच्या नाही आहेत, वर्षभराच्या नियुक्त्या ह्या फक्त तुम्हाला ऑनलाईन मध्ये इथं आणलाय कारण हा महिना ऑक्टोबर महिना तुमचा कंबाईनसाठीचा शेवटचा आहे. मग तिथं रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला वर्षभराचा डाटा मी ऑनलाईन मध्ये असा आणून ठेवला की मिनिमम तुम्हाला एवढं तरी तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे. ठीक आहे, कारण तुम्ही कंबाईनला आणि ग्रुप सीला सामोरं जाणार आहेत, कंबाईन ग्रुप बी आणि सीला. त्याच्यामध्ये ऑनलाईनचे चान्सेस थोडे जास्त असतात. त्यामुळे सगळे तुम्हाला ऑलरेडी प्रत्येक महिन्यामध्ये आपण त्या घेतलेले आहेत, फक्त इथं तुम्हाला रिव्हिजनसाठी मी इथं आणल्यात. ठीक आहे, सगळे एकदा व्यवस्थित पाठ करून घेणे. आता इथपर्यंत झाले महत्वाचे पुरस्कार. आता आपल्याला पाहिजेत महत्वाचे नियुक्त्या पाहिल्या, आता आपल्याला पाहिजेत महत्वाचे पुरस्कार. पहिला पुरस्कार आहे नोबेल पुरस्कार. त्याच्याविषयी बेसिक माहिती आहे की जी सगळी प्रत्येक वर्षी तुम्ही दरवर्षी वाचता, ती परत घ्यायला काही अर्थ नाहीये. ठीक आहे, हे फास्ट ट्रॅक व्हिडिओ आहे त्यामुळे परत घेत नाहीत, फक्त एकदा वाचा. 6 क्षेत्रामध्ये हा दिला जातो. त्याची अमाऊंट एक रक्कम लक्षात ठेवा, 8.10 कोटी किंवा $9.86 लाख आणि जवळपास मागच्या 2 वर्षामध्ये जेवढे पुरस्कार आहेत त्यांच्या अमाऊंट 2 पट, 3 पट, 2.5 पट, 1.5 पट अशा वाढवण्यात आलेल्या आहेत. ह्याची पण वाढवण्यात आलेली मागच्या 1 वर्षापूर्वी. ठीक आहे, मागच्या वर्षी आपण न्यूज कव्हर केलेली. तर हा 6 क्षेत्रासाठी दिला जातो. अर्थशास्त्रासाठी फक्त इथे एक चूक आहे, इथं 86 पासून सुरुवात झाली नाहीये, तर इथं 6 करा आणि इथं 8 करा. ठीक आहे, फक्त आकडे मागे पुढे झाले माझ्याकडून टाईप करण्यात. साध्या नोट्स मध्ये बरोबर आहे, फक्त इथं झालंय, इथं बरोबर करून दिलंय मी इथं खाली, तरी पण एक लक्षात ठेवा. 68 पासून त्याची सुरुवात झाली, घोषणा झाली, 69 ला पहिला पुरस्कार देण्यात आला. ठीक आहे, आता पहिल्या त्यांच्यामध्ये जेवढं दिलंय एक्स्ट्रा माहिती असते ती बेसिक माहिती मी तुम्हाला दिली आहे. आपल्याला फक्त करंटचे जेवढं आहे तेवढं घ्यायचंय. हे फक्त एक बेसिक माहिती आहे त्याची, मागचा इतिहास आहे असा. तुम्हाला मी मासिक का वाचा म्हणतो, तसा डिटेल वाईज त्यांनी डाटा दिलेला असतो. या न्यूज सोबतच तो डाटा पण तुमच्या डोळ्याखालून गेला ना तर बरं असतं जरा. आयोग नाही, कधी आयोग ह्या वर्षीचे पुरस्कार स्वतःहून सांगतं की ह्या यांना भेटलाय, तर मग मागचा इतिहास काय होता असं विचारता आयोग. ठीक आहे, ही बेसिक माहिती तुम्हाला वाचायला आहे. आता नोबेल पारितोषिक विजेते भारतीय 9 आहेत. इथं तुम्ही फोटोमध्ये ते 9 जण पाहता. फक्त एकदा रिव्हिजन करा. हे 3 स्टेटमेंट तुम्हाला, हे 3 जे दिलेत मी PPT त्या फक्त वाचायसाठी दिलेले आहेत. जे तुम्ही म्हणता ना मी सर कोणतं मासिक वाचावा किंवा एक्स्ट्रा डाटा कुठून करावा, ती तयारी करतो मी हळूहळू की पुढचं आपलं मासिक लॉन्च झालं पाहिजे. ठीक आहे, आता 2024 चे नोबेल पारितोषिक विजेते आहेत हे पूर्ण आहेत. लक्षात कसे ठेवायचे, तर पहिला पाठ करायचा सगळ्यात सोपा कोणता आपला, साहित्याचा नोबेल आणि शांततेचा नोबेल. हे 2 पुरस्कार आहेत ना, कधी पण जास्तीत जास्त सिंगलच असतात. उगा एखाद्या वेळेस 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती असतात. ठीक आहे, हे 2 पाठ झाले. त्यानंतर अर्थशास्त्राकडे जायचं, कारण त्याचे नाव थोडे सोपे असतात. ठीक आहे, नंतर अर्थशास्त्राकडे जायचं आणि त्यानंतर जे वरचे 3 आहेत का त्यामध्ये फक्त एवढं बघायचं की कमीवाले कोण आहेत. मग कमीवाले 2 आहेत, शरीर विज्ञान म्हणजे वैद्यकशास्त्र आणि एक भौतिकशास्त्र, फिजिक्स आणि आपलं वैद्यकशास्त्र. ठीक आहे, हे 2ला 2 आहेत. आणि मग जास्त कोण आहेत, रसायनवाले. मग रसायनवाले थोडे मागे ठेवायचे आणि पार ह्यांच्या नावाचं पार वाटोळ करून टाकायचं. तुम्हाला का करायचं, कसं करायचं ते मी समोर सांगतो. आपलं फक्त एवढंच आहे, आपलं वाटोळ होऊ नये, आपल्याला व्यवस्थित मार्क यावा, ह्यासाठी यांच्या नावाचं थोडं वाटोळ आपल्याला करावं लागणार आहे. ठीक आहे, नाही इलाज इथं. लक्षात कसं ठेवायचे, काय करायचं मी पुढं सांगतो. फक्त इथं रिव्हिजनसाठी तुम्हाला एकत्र आणलेत. आणि हे जर तुम्ही असं जर चिठ्ठी लिहून जर पुढे चिटकवत असाल आणि पाठ करत असाल, तसे पाठ होत नाहीत. तुम्ही फक्त ते टेन्शन देतात, पाठ होत नाहीत. ठीक आहे, पाठ कसे करायचे ते पण सांगतो मी. कारण करंट अफेअर एक फॅक्च्युअल आहे, म्हणजे फक्त इथं फॅक्ट्स आहेत, दुसरं काहीच नाहीये ह्याच्यामध्ये डोकं लावायसारखं. ठीक आहे, आणि सगळ्यात सोपा विषय जर व्यवस्थित केला तर वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2024 हा भेटलाय वेक्टर ॲब्रोस, हा अमेरिकेचा आहे, आणि गॅरी रुकुन हा अमेरिकेचे, दोन्ही पण अमेरिकेचे आहेत. मध्ये वैद्यकशास्त्रामध्ये डॉक्टरमध्ये अमेरिका टॉपला गेली यावेळेस. विक्टर गॅरी. ठीक आहे, विक्टर आणि गॅरी 2 जण मित्र आहेत. ठीक आहे, गॅरी आणि विक्टर. आपल्या मित्राचे नावं बदलून टाका, जे तुमचे मित्र आहेत ना जवळचे 2,
किंवा तुमचं स्वतःचं नाव, हे विक्टर आणि गॅरी लक्षात ठेवायचं की दोघाला डॉक्टर व्हायचं होतं, झाले, त्यांना नोबेल पण भेटला. त्यांना कशासाठी भेटलाय तर मायक्रो RNAचा शोध आणि ट्रान्सक्रिप्शनल जीन रेग्युलेशन मधील त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना सन्मानित करण्यात आले. मग ह्याच्यामध्ये काय होणार आहे आता, जनुकीय नियमामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या लहान RNA रेणूचा मायक्रो RNA हा नवीन वर्ग शोधून काढला त्यांनी. हा एक सगळ्यात महत्वाचा संशोधनाचा विषय. पण हा पुरस्कार का देण्यात येतो, जर काहीतरी हटके शोध लावला असेल आणि पुढचे वर्ष मानवतेला मदत होणार असेल तरच नोबेल पुरस्कार भेटतो. असा कुणाला बी लुंग्या सुंग्याला भेटत नाहीये. आणि असा बॉलिवूडवाल्यासारखं अजिबात नाही की एका अधिकाऱ्याच्या सॉरी एखाद्या हिरोच्याच पोराला तो अवॉर्ड भेटणार, मग तो कसा काय ऍक्टिंग करायना, त्याला ऍक्टिंग काय येणार, तसं नसतं. नोबेल पुरस्कार म्हणजे ह्यांची इज्जत का करतं पूर्ण जग, रिस्पेक्ट का देतं, कारण हे खरंच मानवी इतिहासामध्ये बदल घडवून आणणारे शोध असतात ते. ठीक आहे, ह्यांचं RNA लक्षात ठेवा. भौतिकशास्त्र त्याला म्हणतात फिजिक्स, त्याचा पुरस्कार आहे जॉन हॉपफिल्ड आणि जेफ्री हिंटन. हे एक अमेरिकन आहेत आणि हे ब्रिटिश कॅनेडियन आहेत. हे कॅनेडियावाले आहेत ना, कॅनेडावाले. सध्या भारताचा आणि कॅनडाचा संबंध बिघडलेला आहे. ठीक आहे, भौतिकशास्त्र फिजिक्समध्ये म्हणजे फिजिकली अमेरिकाने भारत आणि कॅनडाचा संबंध बिघडलाय, तो आपल्याला पुढे पाहायचा आहे. ठीक आहे, तर जेफ्री हिंटन आणि जॉन, जर तुम्ही गेम ऑफ थ्रोन वगैरे पाहिलं असेल त्याच्यामध्ये हे नावं लवकर जास्त लक्षात राहतात. जेफ्री आणि जॉन हे दोघाला भेटलाय भौतिक फिजिक्सवाला. ठीक आहे, भौतिक त्यांचा काय केलं त्यांनी, मशीन लर्निंग क्षेत्रात पाय रचलाय. कशामध्ये, भौतिकशास्त्राच्या संकल्पनाचा वापर करून मशीन लर्निंग क्षेत्राचा पाय रचलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर झालाय. ठीक आहे, त्याच्यामुळे काय केलं त्यांनी, AIचं क्षेत्र विकसित होण्यास चालना मिळणार आहे. कुठं, भौतिकशास्त्रामध्ये. फिजिक्समध्ये AI घुसलाय आता. ठीक आहे, ह्या दोघांच्या कृपेमुळे, शोधामुळे. जेफ्री हिंटन, जॉन हॉपफिल्ड. रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार. आता केमिस्ट्रीवाला, आता तिघा जणांची केमिस्ट्री जुळून आली. तुम्ही म्हणता ना की लग्न करण्यासाठी केमिस्ट्री जुळली पाहिजे, ते बरोबर आहे. तसं आता हे नोबेल पुरस्कार पण प्राप्त व्हायचं असेल तर केमिस्ट्री जुळलीच पाहिजे. त्याच्यामध्ये पहिला आहे डेव्हिड बेकर, डेमिस हॅसाबिस आणि एक जॉन जम्पर. हा अमेरिकेचा आहे, हा ब्रिटिश आहे आणि हा अमेरिकन आहे. ठीक आहे, 2 अमेरिकन 1 ब्रिटिश. सगळे पुरस्कार सरासरी ब्रिटन अमेरिका हे दोघांनाच भेटतात. आपल्याकडचे पण तिकडेच राहायला जातात, त्यांनाच ते पुरस्कार भेटतात. का भेटतात, तिकडे सगळ्या म्हणजे सुविधा आहेत संशोधनाच्या, त्यामुळे लवकर भेटतात. आपल्याकडे तेवढा विकास नाही अजून एक. आता मी सांगितलं तुम्हाला नावाचा वाटोळ करायचंय, आता सुरू करू यांच्या नावाचा वाटोळ करायला. ठीक आहे, ह्या डेव्हिडला बेकरी टाकायची होती, त्यांनी टाकली. ठीक आहे, डेव्हिड बेकरीवाला, त्याला भेटले रसायन, मग तो केमिकल एकदम भारी बेकरी बनवतो, एकदम भारी पाव बनवतो. ठीक आहे, डेव्हिड बेकर अमेरिकेचा. डेमिस हॅसाबिस, हे डेम्बिस, आप्पा डॅम्बिस पिक्चर पाहिला तुम्ही आपल्या भरत जाधवचा आप्पा डॅम्बिस. ठीक आहे, त्याच्यावर हे आप्पा डॅम्बिस आहे, डॅम्बिस हॅसाबिस. एवढं हसवलं ते भरत जाधवनी आपल्याला, भारी अभिनेते. ते आप्पा डॅम्बिसचं कॅरेक्टर त्यांनी केलेलं आहे. हे डेमिस आहे पण आपण डॅम्बिस लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आणि त्यांनी फार हसवलंय आपल्याला, ओक्साबोक्शी हसवलंय. ठीक आहे, नंतर आहे जॉन डंपर. ह्यांनी बेकरी टाकली, ह्याचा मित्र आहे जॉन, त्यांनी डंपर टाकले. डंपर म्हणजे वाळू माफिया. वाळू माफिया म्हणजे तुम्हाला, आता आम्ही गोदावरी नदी काढचेत, आम्हाला माहिती वाळू माफिया काय. ते डंपर म्हणजे 10 चाकाचं एक वाहन असतं जे तुमचे वीट वाळू वगैरे वाहतुकीसाठी असतं, ते त्याला डंपर म्हणतो आम्ही. ठीक आहे, तर ह्याचं नाव जंपर आहे बरं का, जॉन जंपर. पण ह्यांनी बेकरी टाकली, ह्यांनी डंपर टाकलंय, वाळू माफिया. ठीक आहे, आणि हे आप्पा डॅम्बिस आपले. ठीक आहे, डेम्बिस हॅसाबिस, बऱ्यापैकी हसवलं त्यांनी. हे 3 नावं तुमच्या लक्षात राहिले पाहिजे. असेच कसे तरी काहीतरी खोड्या करून तुम्ही लक्षात ठेवा. त्यांच्याविषयी म्हणजे आपल्याला डिसरिस्पेक्ट करायची किंवा त्यांचं नाव ठेवायचं असं नाहीये, आपल्याला फक्त मार्क घ्यायचे म्हणून हे नावं थोडे वेगळे केले. आता त्यांनी कार्य काय केले, डेव्हिड बेकर यांना संगणकीय प्रोटॉन डिझाईनमध्ये अर्धा पुरस्कार, म्हणजे ह्या बेकरीवाल्याला अर्धा पुरस्कार भेटलाय. ठीक आहे, अर्धा पुरस्कार. आणि बाकीचे जे 2 राहिलेत काय, डंपरवाले हसवणारे, ह्या दोघाला मिळून अर्धा पुरस्कार दिलाय. ठीक आहे, तर हे अर्धा पुरस्कार का दिलाय, तर प्रथिनांच्या रचनेत अंदाज लावण्यासाठी डेबिस हॅसाबिस आणि जॉन जम्पर यांनी संयुक्तपणे जाहीर झालाय. ठीक आहे, प्रथिनांच्या रचनेचा अंदाज लावण्यासाठी रसायनशास्त्रामध्ये, केमिकलमध्ये, सगळं केमिकल लोच आहे. ठीक आहे, राहतील 3 नावं लक्षात तुमच्या ठेवा. साहित्यासाठी नोबेल पुरस्कार सगळ्यात सोपं आणि सगळ्यात जास्त प्रश्न जर असतील नोबेल पुरस्कारावर ते साहित्यावर येतात. नंतर 2 नंबरला इकॉनॉमिक्सवर येतात. ठीक आहे, नाही, साहित्य 2 नंबरला आहे, शांतता 1 नंबरला आहे आणि इकॉनॉमिक्स 3 नंबरला आहे. ठीक आहे, त्या 2 सगळ्यात वेळा जर विचारला असेल 2 नंबरला तर हा साहित्य. त्याच्या लेखक आहेत हान कांग, ह्या दक्षिण कोरियाचे लेखक आहेत. तर आपण काय म्हणतो, तुझे कान हानू का. ठीक आहे, कान हानू हे फक्त उलट वाचा, कान हानू का. ठीक आहे, हानू का कान, कांग हान कांग. जर तू व्यवस्थित जर लिहिलं नाही तर तुझे कान हानू का, असं शाळेतले शिक्षक आपले हाणायचे कान. ठीक आहे, म्हणजे गालावर मारायचे आपल्या. तर ऐतिहासिक आघातांना तोंड देणाऱ्या आणि मानवी जीवनातील नाजूकपणा उघड करणाऱ्या त्यांच्या तीव्र काव्यात्मक गद्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला. एवढी भारी भारी मराठी वापरतात ना हे, की प्रेमात पड वाटतं मराठीच्या, एवढे भारी शब्द असतात त्यांचे. ठीक आहे, असू द्या. या पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या आशियाई महिला ठरल्यात. इथं मी थोडं काळपांढर करायला पाहिजे होतं, पण आता करून घेऊ आपण. ठीक आहे, पहिल्या आशियाई महिला कुठल्या, त्या दक्षिण कोरियाच्या. पहिल्या दक्षिण कोरियन महिला पण असतील. आयोगाने तुम्हाला सरळ नाही विचारलं, फिरून जर विचारलं तर मग दोन्ही पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. ठीक आहे, आतापर्यंत साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या त्या 18व्या महिला आहेत.
2023चा कोणाला भेटलाय तर जॉन फॉसे यांना भेटलेला आहे, नॉर्वेचे ते. ऑलरेडी 23 मध्ये आपण ते घेऊन झाले. अजून एक, तुम्हाला पुरस्कारामध्ये 3-3चा नियम पाळावा लागतो. म्हणजे तुम्हाला आयोग 3 महिन्या एक्झामच्या डेटच्या आधी 3 महिन्यापर्यंत आयोग काही विचारत नाही. पेपर सेट होणं त्याला वेळ लागतो. पण त्याच्या आधीपर्यंत जर पुरस्कार असतील किंवा काही महत्त्वाच्या घडामोडी असतील तर आयोग 3 वर्षापर्यंत मागं विचारू शकतं. त्यामुळे मिनिमम 3 वर्ष नाही, मागचा तरी पुरस्कार लक्षात ठेवा तुम्ही. 22, 23 आणि 24चा तिन्ही पुरस्कार तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे, कारण आयोग आपला उलट्या डोक्याचा आहे, कुठं त्याचं डोकं फिरण सांगता येत नाही. शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार ह्या वर्षीचा भेटलाय निहान हिंदानको, ह्या जपानची एक संस्था आहे. या संस्थेला ह्या वर्षीचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळालाय. ठीक आहे, मागचा कोणाला भेटला होता नरगेस मोहम्मदी. आणि राज्यसेवेला बरोबर हाच प्रश्न आयोगाने विचारलाय. फक्त एवढंच आहे, ह्या वर्षी आयोगाने थोडा पॅटर्न चेंज केलाय चालू घडामोडीचा, जास्त डीप मध्ये चालला आयोग. तर आयोगाने त्यांची एक संस्था विचारली होती आणि ती चुकीच दिली, जी की आपल्या नोट्समध्ये नव्हती. पण आपल्या नोट्समध्ये जेवढा भाग होता तो सगळा बरोबर होता. ठीक आहे, म्हणजे ह्यावेळेस आपण वाचलोत की कमी देऊन पण आपण आउट ऑफ प्रश्न काढलेत. ठीक आहे, जे आपल्या ह्याच्यात नाही ना ते आयोगाने सगळं चुकीत दिले. त्यामुळे आयोगाचे मी आधी धन्यवाद मानतो, इज्जत राखली आमची. असू द्या, 13 आलेत आपले. 2 इकडे तिकडे का गेलेत तर ते एक जुनी योजना होती आणि ते 5 नेशन्स अलायन्स आहे ना, ते मी पीपीटी बनवलेली डिलीट केली, कारण ते युपीसीचा पार्ट होता. मला आपल्याला विचारणार नाही. आता सध्या कॅनडा भडकलाय, त्यामुळे आता घेणं योग्य येते. पण ते आयोगाने ऑलरेडी विचारून बसले आयोग, कारण आयोग आपल्या 2 पावलं पुढे चालतं. ठीक आहे, तर शांततेचा एक लक्षात ठेवा, एक संस्था आहे जपानची, तिला भेटलाय. आता नियान हिंदॅनको, जर आयोगाने संस्था तुम्हाला स्वतःहून सांगितलं की शांततेचा ह्यांना भेटलाय, मग सांगा त्यांच्याविषयी काय काय. मग त्यांच्याविषयी फक्त एकदा वाचा आणि सोडून द्या. ठीक आहे, त्याची स्थापना वगैरे, कोण आहे, काय सध्या काय करते काम ते. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार सगळ्यात जास्त म्हणजे 3 नंबरचा पुरस्कार आहे हा नोबेल पुरस्कारामध्ये, की आयोगाने सगळ्यात जास्त वेळा विचारलेला आहे. ठीक आहे, तर मग बाकीचे जे सायन्सचे पुरस्कार असतात का, केमिस्ट्री, फिजिक्स आणि बायोलॉजी, तर ते थोडे कमी विचारतो आयोग, कारण आयोगाला बी दया माया येते आपल्यावर की नको पोराला एवढे शब्द पाठ करणं जरा जड जातं. ठीक आहे, आता अर्थशास्त्राचा पाहायचा आहे. विजेते आहेत डॅरन एसोमोग्लू, हे अमेरिकन आहेत. सायमन जॉन्सन हे अमेरिकन आहेत. आणि जेम्स ए रॉबिन्सन हे तिघही अमेरिकेचे आहेत. ठीक आहे, डॅरन एसोमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स ए रॉबिन्सन. रॉबिनहुड सगळ्याला माहिती आहे ना. ठीक आहे, रॉबिनहुडला भेटलाय अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार, असं डोक्यामध्ये ठेवा. दुसरं सायमन गो बॅक आणि जॉन्सन पावडर आहे, जॉन्सन बीबी पावडर वगैरे, तर त्यांनी त्याच्यामध्ये काही घटक होते, त्यांनी कॅन्सर होत होता, तर ते सगळे पावडर काढून घेण्यात आले. ठीक आहे, आता नवीन कंपनीने लॉन्च केलेत, पण पहिले सगळं काढून घेण्यात आलं. त्याच्यामुळे सायमन आणि जॉन्सन दोघं बी गो बॅक. ठीक आहे, कुठं अर्थशास्त्रामध्ये. हे जॉन्सनवालीने काय केलं, आपल्याकडे पावडर विकलं, मोकार पैसा कमवला आणि आपल्याला कॅन्सर देऊन गेले. ठीक आहे, आणि अर्थशास्त्र नोबेल त्यांनाच भेटलं. ठीक आहे, असं काहीतरी लक्षात ठेवावं लागतं तुम्हाला. आणि डॅरन एसोमोग्लू, काहीतरी असं गोलूमोलू नाव आहे ना एसोमोग्लू. ठीक आहे, गोलूमोलू, असं लक्षात ठेवा तुम्हाला. हे तिन्हीचं नाव तोडफोड करा. जर तुम्हाला अशी तोडफोड नसेल येत, तुम्हाला स्वतःच एखादी ट्रिक बनवायची असेल ती बनवू शकता. मला सध्या वेळ नाही भेटला ट्रिक बनवायला, पण मी ट्रिक बनवून आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकत राहील. आता हे झाले महत्वाचे नोबेल पुरस्कार. आयोगाने जर विचारले कंबाईन ग्रुप बीला तर 2300 येतील. हे येण्याचे चान्सेस थोडे कमी येतं. हे पण ग्रुप सीला हे येऊ शकतात. ठीक आहे, कारण ते आयोग आहे. आयोग काय विचारलं हे आपण सांगू शकत नाही. आधी आपलं काम आहे अभ्यास करणं, काय प्रश्न विचारते ते आयोग विचारलं. UNHCR नॅन्सेन शरणार्थी पुरस्कार 2024 हा 5 महिलांना मिळालाय. फक्त तुम्हाला एकदा वाचायचं, याच्यामध्ये कोणती भारतीय महिला नाहीये, त्याच्यामुळे जास्त डोकं नाही लावायचं. फक्त एक दीप्ती गुरुंग ही नेपाळची महिला आहे, ही एक नाव एक लक्षात ठेवायचं तुम्हाला. तर UNHCR म्हणजे काय, युनायटेड नेशन हाय कमिशनर फॉर रेफ्युजी, हा पुरस्कार आता मिळालाय. ठीक आहे, आणि निर्वासितासाठी जे काम करतात ना त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो दरवर्षी. जर ह्याच्यात एखादा भारतीय व्यक्ती असता तर तुम्हाला हा पुरस्कार डिटेल वाईज करायचा होता. आता नाहीये भारतीय व्यक्ती, त्यामुळे ताण नाही घ्यायचा. मागच्या वर्षी एक भारतीय व्यक्ती होता, त्यावेळेस तो आपण घेतलेला आहे. सखारोव पुरस्कार 2024 हा युरोपियन युनियनचा, म्हणजे युरोपियन युनियन नाही, युरोपियन संसदेचे सर्वोच्च मानवाधिकार पुरस्कार असतो हा. तर हा भेटलाय 2024 साठी विचार स्वातंत्र्यासाठीचा सखारोव पुरस्कार मारिया कोरिना मचाडो. ठीक आहे, आणि त्यांचे पती वाटतं हे एडमंडो गेन्झालेज उरुतिया, हे 2 जणांना हा पुरस्कार जाहीर झालाय. आता तुम्हाला माहिती आहे की मागच्या वेळेस कोरोनाने काय धिंगाणा घातला होता आणि किती लोक मारले होते. ठीक आहे, त्यांच्या नावामध्ये थोडी तोडफोड केली मी, बाकी काही नाही. आणि एडमंडो उरुतिया. ठीक आहे, मग बाकीचे उरलेले जेवढे राहिले तेवढे आहेत. ठीक आहे, असं काहीतरी डोकं लावा आणि ते 2 नावं लक्षात ठेवा. तर ह्या कुठले हे 2 जण, तर हे व्हेनेझुएलामधले, तिथली लोकशाही वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, त्या प्रयत्नासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालाय. आणि मागचा पुरस्कार कोणाला भेटला 2023चा, तर जिना महसाना अमिनी, हे मरणोत्तर त्यांना प्रदान करण्यात आला. हा प्रश्न विचारून झालेला आहे. ठीक आहे, सरळ सेवा, तलाठी भरती, सगळीकडे हा प्रश्न आलेला आहे. आपल्या एमपीएससी मध्ये यायचा बाकी अजून, पण जिना महसा अमिनी हे पण तुम्ही लक्षात ठेवा. दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार आपल्या मिथुन चक्रवर्ती यांना भेटलाय. ठीक आहे,
ह्या वर्षीचा मागच्या महिन्यामध्ये पण हे पाहिलं होतं आपण, या महिन्यामध्ये पण त्याचं वितरण करण्यात आलं. घोषणा झाली सप्टेंबर महिन्यामध्ये, वितरण झालंय 8 ऑक्टोबरला. तर हे 54 विजेते आहेत आणि हा पुरस्कार 2022 साठीचा आहे. ठीक आहे, एवढे बेसिक 2 पॉईंट जरी तुमच्या डोक्यामध्ये फिट असतील तर तुम्हाला हा प्रश्न कसा जरी आला सॉल्व्ह होतो. ठीक आहे, ह्याची सुरुवात वगैरे काय झाली आणि मागचा कोणाला भेटला हे महत्वाचं आहे. 53वा भेटला होता वहिदा रहमान यांना आणि 52वा भेटला होता आशा पारेख यांना. हे दोन्ही विचारून झालेले आहेत. वहिदा रहमान यांचं विचारलेलं आहे. ठीक आहे, नंबर लक्षात ठेवा आणि वर्ष लक्षात ठेवा. ध्यानचंद जीवनगौरव पुरस्काराचे नामांतरण करण्यात आले. ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार ते वेगळे पुरस्कार आणि हा एक जीवनगौरव पुरस्कार आहे. फक्त याचं एक बेसिक नाव बदललंय. तर पहिलं नाव काय होतं, ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार. आता नाव काय आहे, अर्जुन जीवनगौरव पुरस्कार. फक्त ध्यानचंदच्या ऐवजी इथं अर्जुन नाव चेंज करण्यात आलंय. तर हा पुरस्कार 2002 पासून दिला जातोय. ते आपले मोठे पुरस्कार आहेत ना 2, ते वेगळे, हा वेगळा पुरस्कार आहे. तर ध्यानचंद पुरस्कार ऑलिम्पिक, आशियाई राष्ट्रकुल, पॅरालिम्पिक मध्ये खेळात असलेल्या दीर्घकालीन लक्षणीय कामगिरी केलेल्या खेळाडूला दिला जात होता. ठीक आहे, आतापर्यंत. आता बदललंय काय, मात्र आता अर्जुन जीवनगौरव पुरस्कार क्रीडा विकासास मोलाची कामगिरी करणाऱ्यास दिला जाणार आहे. फक्त थोडं कॅटेगरी चेंज केली म्हणून त्याचं नाव चेंज केलंय. ठीक आहे. IAF वर्ल्ड स्पेस पुरस्कार हा भेटलाय एस सोमनाथ यांना. कशासाठी, तर चंद्रयान 3च्या सक्सेसफुल मिशनसाठी. ठीक आहे, तर ह्यांना भेटला इंटरनॅशनल स्ट्रॉटोनॉटिकल फेडरेशनचा वर्ल्ड स्पेस पुरस्कार ऑक्टोबर 2024 मध्ये भेटलाय. ठीक आहे, 1 लाईन मध्ये लक्षात ठेवलं तरी चालतंय. चंद्रयान 3च्या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यांच्या ठिकाणी आता दुसऱ्यांची बदली झाली आहे, ती आपल्याला जानेवारी महिन्यात पाहायची. श्री रविशंकर यांना फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्राप्त झालाय. फिजी देश आहे, श्री रविशंकर आपले, तर त्यांचं नाव काय आहे, ऑनररी ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी, हा त्यांना सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. 1 लाईन मध्ये लक्षात ठेवलं तरी चालतंय. ठीक आहे. 5वे राष्ट्रीय जल पुरस्कार 2023. तर हे आता जाहीर झालेत, सगळं लक्षात ठेवायची गरज नाहीये. मी सांगतो तुम्हाला इथं लक्षात काय ठेवायचंय. तर जल पुरस्काराला सुरुवात झाली 2018 पासून आणि एकूण 9 श्रेणीमध्ये पुरस्कार दिले जातात. पहिलं हे तुम्हाला 3 लक्षात ठेवायचे तुम्हाला. पहिले सर्वोत्कृष्ट राज्याच्या श्रेणीमध्ये 1 नंबरला आहे ओडिसा, 2 नंबरला उत्तर प्रदेश, 3 नंबरला गुजरात आणि पुदुचेरी संयुक्तपणे 3ऱ्या स्थानी. ठीक आहे, पहिले मिनिमम 2 तरी लक्षात ठेवायचे तुम्हाला राज्याच्या बाबतीत. दुसरं, सर्वोत्तम ग्रामपंचायत मध्ये पहिली ग्रामपंचायत लक्षात ठेवा, पुलंपारा, तिरुवनंतपुरम, केरळ ही ग्रामपंचायत आहे. बेसिक तुम्हाला ही एक लक्षात ठेवायची. ठीक आहे, बाकीच्या लक्षात नाही ठेवलं तरी चालतं, फक्त एक वाचून सोडून द्या. अजून एक, सर्वोत्तम शहरी स्थानिक संस्थामध्ये पहिली कोण आहे, सुरत गुजरात आहे आणि 3 नंबरची आहे पुणे महाराष्ट्र. ही पुणे महाराष्ट्र असल्यामुळे तुम्हाला ही लक्षात ठेवायची आहे, कारण आयोगाने जर प्रश्न विचारला ना तर आयोगाला महाराष्ट्र जास्त आवडतो. म्हणजे जर एखादी जागतिक न्यूज असेल आणि त्यामध्ये जर भारत असेल तर आयोगाला ते जास्त आवडतं, आणि जर एखादी राष्ट्रीय न्यूज आहे आणि त्यामध्ये जर कुठेतरी महाराष्ट्राचं काहीतरी आहे तर आयोगाला ते जास्त आवडतं. ठीक आहे, तर ही आयोगाच्या आवडीनुसार अभ्यास करा. आपल्याला काय आवडतं ह्याच्यानुसार अभ्यास करू नका, नाही तर मग मार्क येत नाहीत. आयोगाला जसे पाहिजे तसे, आपल्याला पाहिजे तसे पण येत नाहीत, आयोगाला पाहिजे तसे तर येतच नाहीत. ठीक आहे, हे बेसिक 3-4 पॉईंट जिथं काळ पांढरा केलं ना मी, हिरवं आणि लाल, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता सर्वोत्तम उद्योग मध्ये एक महाराष्ट्राचा उद्योग आहे, तो एक लक्षात ठेवा, रेमंड युको डेनिम प्रायव्हेट लिमिटेड, यवतमाळ, महाराष्ट्रातला हा उद्योग आहे. चान्सेस कमी विचारण्याचे, पण राहिलं लक्षात ठेवा. सर्वोत्कृष्ट पाणी वापरकर्ता संघटना आपली महाराष्ट्राची आहे, ती लक्षात ठेवणे. पेंटाकळी प्रकल्प युनियन जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र. आणि सध्या बुलढाण्यामध्ये एक रोग आलाय, आपोआप टक्कल पडायला लागले तिथल्या लोकांना. जवळपास 51 का 60 लोक आहेत की ज्यांना आपोआपच टक्कल पडले. नेमकं ते पाण्यामुळे झालंय का काय झालंय माहित नाही, पण इथं पाणी वापरकर्ता संघटना आहे, तर त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. सर्वोत्कृष्ट नागरी समाज BAIF डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन पुणे आणि युवा मित्रांगण कॅम्पस नाशिक, महाराष्ट्र, हे 2 सर्वोत्कृष्ट नागरी समाज ठरलेत. पुणे तिथे काय उन्हे, फक्त ह्यावेळेस पुण्यामध्ये टेम्परेचर खरंच उन्हे झालं, महाराष्ट्रापेक्षा सगळ्यात कमी टेम्परेचर पुण्यात आलं. ठीक आहे, असू द्या, हे बेसिक एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला पुरस्काराविषयी. महात्मा गांधी लिडरशिप अवॉर्ड भेटलाय अभिनेते दारासिंग खुराना यांना. तर कोण देत आहे, कॉमनवेल्थ इयर ऑफ द युथ चॅम्पियन म्हणून त्यांनी मानसिक आरोग्याच्या समस्येबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी केलेल्या कामाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळालाय. 1 लाईन मध्ये लक्षात ठेवलं तरी चालतंय, दारासिंग खुराना. ठीक आहे, दारासिंग खुराना अभिनेते, ते हे तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता. अभिनेते म्हणजे हिरो. विष्णुदास भावे गौरव पदक भेटलं ह्या वर्षीचं सुहासिनी तथा सुहास जोशी यांना, हे तुम्ही पाहू शकता, त्या अभिनेत्री आहेत. ओके, तर 2023 भेटलं होतं प्रशांत दामले यांना. हे 2 पॉईंट जरी लक्षात ठेवले तरी बस होते. उद्योगरत्न पुरस्काराला रतन टाटा यांचं नाव देण्यात आलंय ऑक्टोबर महिन्यामध्ये. तर उद्योगरत्न पुरस्कार आता रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार म्हणून ओळखला जाणार आहे. ठीक आहे, तर पहिला जो उद्योगरत्न पुरस्कार आहे ना 2023चा, तो रतन टाटा यांना देण्यात आला, की माणसातला देव माणूस. आता ह्यांचं निधन झालं या महिन्यामध्ये, त्यांच्या म्हणजे सन्मानार्थ या पुरस्काराचं नाव चेंज करण्यात आले. तर या पुरस्काराचं एक नाव चेंज करण्यात आले
अजून एक महाराष्ट्रातलं एक विद्यापीठ आहे, कौशल्य विद्यापीठ, त्याचं पण एक नाव चेंज करण्यात आलंय, आपल्याला ते पुढे पाहायचंय. गोव्याच्या मलायका वाजला मिळाला ग्रीन ऑस्कर पुरस्कार, त्याला म्हणतात वाईल्ड स्क्रीन पांडा पुरस्कार. वन लाईन मध्ये जर लक्षात ठेवलं तुम्ही तरी चालतंय, डीप मध्ये जाऊ नका, बाकीचं फक्त तुम्हाला हे वाचायचं म्हणून वाचायचंय. ठीक आहे, वन लाईन मध्ये लक्षात ठेवलं तरी चालतंय. जर आलाच पुरस्कार हा तो वन लाईन मध्ये येईल, जास्त डीप मध्ये येणार नाही. मराठीतील डुडियाला क्रॉसवर्ड बुक पुरस्कार, हे एक विश्वास पाटील यांची कादंबरी डुडिया नावाची, तिला कोणता पुरस्कार भेटलाय? कुठे गेला? क्रॉसवर्ड बुक तर्फे हा पुरस्कार देण्यात आला तिला. ठीक आहे, क्रॉसवर्ड बुक पुरस्कार. पूर्ण जगामध्ये 10 कादंबरीची निवड करण्यात आली, त्यातली ही एक मराठी कादंबरी. ठीक आहे, लक्षात राहील तुमच्या. विश्वास पाटील डुडिया, इन युअर बर्निंग लँड. राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना मानद डॉक्टरेट प्रदान, त्याला डिलीट पदवी असं म्हणतात. ती कोणी दिली आहे? तर अल्जेरियाच्या शाहीन इहादेन अब्दे हाफिल्ड विद्यापीठाच्या वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान केंद्राने राष्ट्रपती मुर्मू यांना मानद डॉक्टरेट प्रदान केली. हे बाकीचे विद्यापीठ सोडून द्या, अल्जेरिया लक्षात ठेवा फक्त. अल्जेरिया देशाच्या एका विद्यापीठाने त्यांना डिलीट पदवी दिली आहे. ठीक आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 13 ते 19 ऑक्टोबर 2024 दरम्यान अल्जेरिया, मॉरिटानिया आणि मालावी या 3 आफ्रिकन देशाचा दौरा केला आणि या पहिल्या राष्ट्रपतीत आफ्रिकन या 3 देशांना भेट देणार आहे. ठीक आहे, हा एक पॉईंट महत्वाचा आहे. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आतापर्यंत जेवढे भेटलेले पुरस्कार आहेत ना ते आपण पाहूया. 3 देशाचे सर्वोच्च पुरस्कार आणि 2 देशाच्या डिलीट पदव्या. डिलीट पदवी अजून कोणी एक दिली? मॉरिशस विश्वविद्यालयाने एक दिलेली डिलीट पदवी, मॉरिशस एक आणि अल्जेरिया एक. नंतर 3 देश, तिमोर लेस्टे, फिजी आणि सुरिनाम. तर या 3 देशांनी त्यांना त्यांचा सर्वोच्च पुरस्कार दिलाय. 24 मध्ये एक भेटलाय त्यांना आणि 24 मध्ये 2 भेटलेत आणि 23 मध्ये त्यांना 1 मिळालेला आहे. ठीक आहे, हे 3 देश, हे पुरस्कार आणि 2 डिलीट पदव्या, हे वर्षभराचा जेवढा डाटा आहे तुमचा मागच्या 2 वर्षाचा तो इथे एकत्र आणलाय. मिस इंडिया 2024 निकिता पोरवाल. ठीक आहे, वन लाईन मध्ये लक्षात ठेवा, आयोगाने कमी म्हणजे नाहीच असा प्रश्न आयोगामध्ये येत नाही, तरी पण एक वाचून घ्या फक्त. सौंदर्य स्पर्धा आणि त्यांच्या विजेता, ह्याच्यामध्ये डिटेल वाईज आपण प्रत्येक महिन्यामध्ये पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये AI केंजा लायली ही सगळ्यात महत्वाची आहे. सध्या AI सध्या फॉर्म मध्ये. आता मागच्या महिन्यामध्ये 70वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आपण घेतले होते, त्याचे फक्त फोटो तिथं टाकायचे बाकी होते, फक्त ते फोटो म्हणून मी इथं एकत्र आणलेत मी. ठीक आहे, हे फक्त एकदा व्यवस्थित वाचून घ्या. 70वे नॅशनल अवॉर्ड हे 2022 साठीचे होते पुरस्कार. वन लाईनर मधले पुरस्कार पाहूया. राष्ट्रपती जगदीप धनखडे यांनी राजश्री बिर्ला यांना 25वा लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार प्रदान केलाय. ठीक आहे, हे वन लाईन मध्ये लक्षात ठेवलं तरी चालतंय. नेपाळच्या उर्मिला चौधरीने ग्लोबल अँटी रेसिझम चॅम्पियन अवॉर्ड 2024 जिंकलाय. ह्या जरी भारताच्या नसल्या, नेपाळच्या असल्या तरी महत्वाचा पुरस्कार आहे हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा. तर आपले राजकुमार हिरानी आहेत ना, आपले चित्रपट निर्माते राजकुमार हिरानी यांना किशोर कुमार कुठे गेला राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार प्रदान करण्यात आला 2024चा. हा मध्य प्रदेश सरकारतर्फे देण्यात येतो, आपला नाही येतो, तरी पण एक वन लाईन मध्ये लक्षात ठेवा. आसाममधील शास्त्रज्ञ विभव कुमार तालुकादार यांना इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरच्या स्पीसीज सर्व्हायव्हल कमिशनद्वारे द हॅरी मेसल अवॉर्ड प्रदान करण्यात येणार आहे. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार आहे आणि हे आसाममधले शास्त्रज्ञ आहेत, त्याच्यामुळे हा पुरस्कार महत्वाचा ठरतो. ठीक आहे, VVIMP पुरस्कार आहे हा, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तालुकादार म्हणजे तहसीलदार. रेचल गुप्ता यांना बँकॉकमध्ये प्रतिष्ठित मिस ग्रँड इंटरनॅशनल 2024चा मुकुट जिंकला त्यांनी आणि असा जिंकणारा पहिल्या भारतीय ठरलेत त्या. ठीक आहे, रेचल गुप्ता. वन लाईन मध्ये लक्षात ठेवा. माजी केंद्रीय मंत्री CD देशमुख यांच्या नावाने देण्यात येणारा सरद संस्थेतर्फे देण्यात येणारा राष्ट्रीय पुरस्कार परराष्ट्र मंत्रालयातील निवृत्त उच्च अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांना देण्यात आलाय. ठीक आहे, सरद संस्थेतर्फे CD देशमुख पुरस्कार कोणाला भेटला? ज्ञानेश्वर मुळे यांना. आणि जे मराठीला आपल्या अभिजित भाषेचा दर्जा भेटलाय त्याच्यासाठी एक समिती स्थापन केली 2024ला. एक 12ला पहिली होती, 24ला केंद्राकडे पाठपुरावा करण्यासाठी केली ती ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली होती. ठीक आहे, अमेरिकेतील इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ चीफ ऑफ पोलिसने IPS अधिकारी प्रीतपाल कौर यांची 2024 AICP 40 पुरस्कारासाठी निवड केली आणि या वर्षीच्या मध्ये त्या एकमेव भारतीय व्यक्ती ठरल्यात. नंतर SBIला ग्लोबल फायनान्स मॅगझिनने 2024 साठी भारतातील सर्वोत्कृष्ट बँक म्हणून वॉशिंग्टन येथे आयोजित केलेल्या 31व्या वार्षिक सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कारामध्ये सन्मानित केले. सर्वोत्कृष्ट बँक म्हणून SBIला सन्मानित केले ग्लोबल फायनान्सने. हे झाले वन लाईनर पुरस्कार. आता महत्वाचे पुरस्कार, वर्षभरात जेवढे महत्वाचे पुरस्कार आहेत हे डिटेल वाईज आपण पाहिलेले, तुम्हाला इथे रिव्हिजनसाठी मी उपलब्ध करून दिलेत. हे फक्त व्यवस्थित रिव्हिजन करा.
सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये सगळं रिव्हिजनचा डाटा मी टाकून दिलेला आहे. जसं इयरबुक असतं ना आपलं, सेम इयरबुक सारखे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये दोन्ही महिन्यामध्ये तुम्हाला रिव्हिजनसाठी उपलब्ध करून दिले. आता या महिन्यामध्ये जास्त बुक प्रकाशित झालेले नाही आहेत, पण वर्षभराचे जेवढे बुक आहेत ते सगळे बुक मी इथे तुम्हाला रिव्हिजनसाठी उपलब्ध करून दिलेत. एकदा रिव्हिजन करा. हे सगळ्यात महत्त्वाचे बुक आहेत, त्या महिन्यामध्ये पाहिलेले आहेत, पण आता शेवटी एक फास्टमध्ये रिव्हिजन करून घ्या. हे सगळे बुक महत्त्वाचे आहेत.